हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुणेकार अपघात प्रकरणामध्ये बालहक्क कोर्टात सुनावणी सुरू। कोर्टाने खटला चालवायची परवानगी दिल्यास पुणे पोलीस वेदांतला अटक करणार। आरोपी वेदांतचे वडील विशाल अग्रवालची पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये चौकशी। थोड्याच वेळात विशाल अग्रवालला कोर्टात हजर केलं जाणार। राहुल गांधींनी पुणे अपघात प्रकरणाचं राजकारण करणं अशोभनीय, प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून पाहणं अयोग्य, देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील बिल्डर पुत्रानं पार्टीसाठी 48,000 उडवले, आरोपी वेदांत अग्रवालची चौकशीत माहिती। पुणे अपघाताला जबाबदार अग्रवाल कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी, विशाल अग्रवालच्या वडिलांविरोधात न्यायालयात खटला सुरू। भावासोबतच्या मालमत्ता वादामध्ये छोटा राजनसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप। भाजपसाठी काम करणाऱ्या बिल्डर लॉबीमध्ये विशाल अग्रवाल, देवेंद्र फडणवीस त्यांना पाठीशी घालतात, रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप। 2 जीव घेणाऱ्या हैवानला तुमच्या व्यवस्थेनं पिझ्झा बर्गर खाऊ घातला, मग आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का मागायचा नाही? पुणे अपघातावरून अनिल देशमुख यांचा फडणवीसांवर निशाणा। पुणे अपघात प्रकरणामध्ये सुनील टिंगरेंनी कुठलाही दबाव आणला नाही, टिंगरेंना सोशल मीडियावर ट्रोल करणं चुकीचं, अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांचा दावा। पुणे अपघातातील आरोपी मुलासह काहींनी शाळेमध्ये माझ्या मुलाला त्रास दिला, त्रासाला कंटाळून माझ्या मुलाला शाळा बदलावी लागली, प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांचा आरोप। पुणे अपघात प्रकरणानंतर कोरेगाव परिसरातील वॉटर्स आणि ओरिला या पबवर कारवाई, नियम न पाळल्यानं पालिकेकडून पबवर बुलडोजर। मतदानादिवशी कीर्तिकरांसह त्यांच्या पत्नीनं ठाकरेंची बाजू घेतली, गजानन कीर्तिकरांची पक्षातून हकालपट्टी करा, शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी। माझ्या पत्नीनं भाबडेपणानं सांगितलं, त्याचा विपर्यास केला, शिशिर शिंदे यांच्या पत्रावर वरिष्ठ निर्णय घेतील, गजानन कीर्तिकर यांची प्रतिक्रिया। अमोल कीर्तिकर लोकसभा निवडणूक जिंकल्यास आवडेल, शिंदे गटाच्या गजानन कीर्तिकर यांचं वक्तव्य। अमोल कीर्तिकर मुंबई उत्तर पश्चिममध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार। अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये अनोळखी व्यक्तीचा वावर, शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून व्हिडिओ ट्विट। सर्व शाळांना पीटीचा तास अनिवार्य, मैदान नसलेल्या शाळांना परवानगी नाही, वर्ल्ड चाइल्ड ओबेसिटी डे निमित्तच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। अमरावतीमधील शहापूरच्या 82 शेतकऱ्यांचं अनुदान जम्मू काश्मीरच्या शहापुरातील शेतकऱ्यांना, बच्चू कडू विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार। घाटकोपर दुर्घटनेच्या तपासासाठी एसआयटी स्थापन, भावेश भिंडेच्या कार्यालयातून कागदपत्र जप्त, पुढील तपास सुरू। वाढत्या उकाड्यामध्ये राज्यात पाणी टंचाईचं संकट अधिक तीव्र, राज्यातील 23 जिल्ह्यांमधील 10,000 गावं टँकरग्रस्त, राज्यभरात चारा टंचाईमुळे पशुधनही संकटात। उजनी धरणामध्ये बुडालेली बोट सापडल्याची सूत्रांची माहिती, बोटीतील 6 जण बेपत्ता, शोधकार्य सुरू। किल्ले रायगडकडे जाणारी पायरी 23 आणि 24 मे दरम्यान बंद, शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी महादरवाजाच्या कड्यावरील मोकळे दगड काढण्यात येणार। 21 जिल्ह्यांमधील 6,661 हेक्टरवरील पिकं जमीनदोस्त, सर्वाधिक गोंदियामध्ये 1,722 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान, फळपिकं, भाजीपाला आणि उन्हाळी पिकांचाही समावेश। जैसलमेरमध्ये पारा 50 अंशांच्याही पुढे, उच्च तापमानातही बीएसएफच्या जवानांकडून सीमेवर खडा पहारा। आयपीएलमध्ये आज एलिमिनेटर सामन्यामध्ये बंगळुरू विरुद्ध राजस्थानची लढत, विजयी संघ क्वालिफायर 2 मध्ये हैदराबादसोबत भिडणार, तर पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।